माझ्या चॅनलवरती परत एकदा सगळ्यांचं स्वागत. मी कालपासून एक रेझिन आर्टची सिरीज चालू केलेली आहे आणि आजपासून एक नवीन सिरीज चालू करते. काल मी सांगितलं की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे. मी जवळजवळ 4 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रामध्ये काम करते. हे सगळं शिकल्यानंतर, ह्या क्षेत्रात काम केल्यानंतर मला एवढं समजलं की नेचरपेक्षा बेस्ट काहीच नाही. नवीन सिरीज चालू करते ती म्हणजे होममेड स्किन केअर प्रोडक्ट. हे होममेड स्किन केअर प्रोडक्ट मी 1 वर्षापेक्षाही जास्त झालं असेल यूज करते. मी स्वतः बनवते आणि ते यूज पण करते आणि सेल पण करते. होममेड प्रोडक्टबद्दल एवढं सांगेन, जर त्याचा तुम्हाला काही फायदा नाही झाला तर त्याचं काही नुकसानही होत नाही. जसं बाकीच्या केमिकल प्रोडक्ट तुम्ही यूज केला, तुम्हाला इन्स्टंट फायदा भेटतो, पण लॉंग टाईमसाठी त्याचे साईड इफेक्ट होतात. तसं होममेड प्रोडक्टमध्ये होत नाही. त्याचं कारण असं की आपले सगळे प्रोडक्ट होममेड म्हणजे घरातले, किचनमधलेच असतात. माझे स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता. 100% नॅचरल इन्ग्रेडियंट पासून माझे प्रोडक्ट केमिकल फ्री, पॅराबेन आणि सल्फेट फ्री आहेत. होममेड प्रोडक्ट रेग्युलर वापरासाठी पण सेफ असतात. त्यामध्ये लेडीज आणि जेंट्स दोन्ही यूज करू शकतात. गेल्या 1 वर्षापासून मी होममेड प्रोडक्ट बनवते पण आणि यूज पण करते. होममेड स्किन केअरमध्ये आज आपण पहिला प्रोडक्ट बनवतोय, त्याच्याबद्दल आधी थोडी माहिती घेऊया. आता थंडीचे दिवस खूप येतात, सगळ्यांची स्किन एकदम अशी फाटल्यासारखी झाली असेल. मी आज ड्राय स्किनसाठी होममेड सोप बनवणार आहे. थंडीच्या दिवसामध्ये ते सगळीच यूज करू शकता, कारण सगळ्याची स्किन थंडीमध्ये खूप ड्राय पडलेली असते. चला बघूया ड्राय स्किनसाठी सोप कसा बनवायचा. एकदम नॅचरल, ट्रान्सपरंट आणि एकदम मॉइश्चराइज. थंडीमध्ये ऑल स्किन टाईपवाले हा सोप वापरू शकता. पण मी याला ड्राय स्किन स्पेशल सोप म्हणते, कारण याच्यामध्ये मी जे इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत ते ड्राय स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. थंडीमध्ये सगळ्याची स्किन ड्राय होते. आपल्या होममेड स्किन केअर प्रोडक्टचा पहिला दिवस, त्यामध्ये आपण ड्राय स्किन स्पेशल सोप बनवलेला आहे. बघूया कसा बनतोय. हा सोप बेस आहे. हा मी ऑनलाईन मागवलेला आहे. यामध्ये मी 250 ग्रॅम एवढाच घेणार आहे. त्यानंतर त्याला बारीक कट करणं गरजेचं असतं. आपल्याला त्याला पूर्णपणे मेल्ट करायचं आहे. मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. हे आपल्याला डबल मेल्टिंग करायचं असतं. फक्त मेल्ट करायचं, उकळू द्यायचं नाही. बेस उकळला नाही पाहिजे, फक्त मेल्ट झाला पाहिजे. पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. I was standing still.
मी याच्यामध्ये विटॅमिनचे 2 टॅबलेट टाकते. 250 ग्रॅम आहे. विटॅमिन ईचे खूप फायदे आहेत. ड्राय स्किनसाठी खूप उत्तम असते विटॅमिन ई. मी त्याला छान असं मिक्स करून घेते आधी, आणि स्किन सॉफ्ट आणि शायनी बनते. विटॅमिन 1 चमचा ग्लिसरीन टाकणार आहे. ग्लिसरीन पण ड्राय स्किनसाठी खूप फायदेशीर असते. ग्लिसरीन एक स्किन प्रोटेक्शन पण आहे. त्यानंतर मी आमंड ऑइलचा 1 चमचा टाकलेला आहे, आणि हे एक इसेन्शियल ऑइलचे 10 ड्रॉप्स टाकलेत. हे तुम्ही स्किप पण करू शकता. ज्यांच्या स्किनला म्हणजे सेन्सिटिव्ह वगैरे असते त्यांनी इसेन्शियल ऑइल स्किप केलं तरी चालेल. छान मिक्स केल्यानंतर आता हा मोल्ड घेतलाय, सोप मोल्ड आहे. ह्यामध्ये मी आता सेट करण्यासाठी टाकते. तीन 4 तासामध्ये पूर्णपणे सेट होऊन जाईल. हे मी सेट व्हायला ठेवून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता सेट झालेत आपले. 3-4 तास पूर्ण झालेत. खूप पूर्ण ट्रान्सपरंट, हेल्दी आणि नॅचरल सोप तयार आहे. ड्राय स्किनसाठी स्पेशल आहे हा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे हा सोप नक्कीच घरी बनवू शकता आणि बनवायचा आहे. चला भेटूया नेक्स्ट वीकमध्ये सॅटर्डे आणि संडेला. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. I was standing, staying still, never said what I feel, and every time I took the blame, carried all this quiet shame, 'cause all the pressure in my chest, I've gotta fight to catch my breath, when every